नमस्कार, पंचनामा प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण अनेक दिवस झालं प्रत्येक नगरामध्ये जातो आहे आणि प्रत्येक नगरामधल्या समस्या ज्या आहेत ते आपण थेट जनतेच्या समोर जे आहेत ते मांडत आहोत. आज मी वार्ड क्रमांक 7मध्ये आहे. त्यामध्ये या प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या टाक्या ज्या आहेत बांधलेल्या आहेत. आपण ह्या टाक्या पाहू शकता आणि या टाक्या बांधल्याच्या नंतर आता पूर्ण ह्या टाक्याच्या सांगाडी ज्या आहेत फक्त ह्या नगरांमध्ये उभ्या आहेत. या ठिकाणची पाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे आता बंद झालेली आहे आणि त्यामुळं या नागरिकांना जो होणारा पाणी पुरवठा आहे तो आता बंद झालेला आहे. त्यामुळं हे लाखो रुपये महानगरपालिकेनं खर्च करून या जे टाक्या बांधलेल्या आहेत, या ठिकाणचे जे बोरवेल घेतलेले होते ते मात्र आता बंद झालेले आहेत. नागरिक आपल्यासोबत आहेत. मला सांगा किती दिवसापासून हे बंद आहे सर्व? एक 6-7 वर्षापासून. बरं. तर पाणी भेटावं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. नळाला एक 8 दिवसाला, उन्हाळ्याला आता तुम्ही बघताय 8 दिवसाला येते, नंतर ना आम्ही पाण्याला कुठं जायचं. बरं. वेस्ट पाणी वापरतो आम्ही त्या फिल्टरचं. फक्त एवढी आमची अपेक्षा आहे की आम्हाला पाणी भेटावं. नगरपालिकेचं असणार ना पाणी, नगरपालिकेचं पाणी भेटावं आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काय नाही. बरं, काय सांगाल, काय किती दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि किती दिवसापासून बंद आहे पाणी सगळं? हा कमीत कमी 5-6 वर्ष झालं टाकी बंदच आहे. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की बाबा टाकी चालू करून दिलं पाहिजे. जे स्वच्छता तुम्ही बघताय आजूबाजूला जी घाण आहे ते अशी क्लिनिंग पाहिजे, बाकी काही नाही. रस्त्याचे वगैरे कामं झालेले आहेत, पण पाण्याचा मोठा प्रश्न आहे. लातूरमध्ये पहिल्यापासूनच पाण्याचा प्रश्न आहे आणि पाणी जे आहे ते महत्त्वाचंच आहे सर्वांसाठी. मग पाण्यासाठी जे काय असेल सोय करावं, बस एवढीच अपेक्षा आहे. बरं, तुमच्या नगरामध्ये सगळे म्हणजे टाक्या उभा केलेल्या आहेत पण मात्र पाणी येतच नाही. हां, पाणी तर बोरला किती दिवस झालं मोटर काढलेली आहे, बोरला कोणी बघणार झालं आहे, काय नाही, पाणी नाही. पण हे तुम्ही कुणाला सांगत नाही का, म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासनाचे काय अधिकारी कर्मचारी? कंप्लेंट केलेली आहे भरपूर वेळेस. त्याच्यातली मोटर काय काढून घेतलेलं वाटतं. भरपूर वेळेस कंप्लेंट आहे. दुसरीकडून कलेक्शन आहे चौकातल्या बोरचं पाण्याला, पण त्याचं पाणी इथं येत नाही, आउटलेटच नाही आहे, मग बंद आहे. आणि पाण्याचं म्हणजे सध्या पाण्याला म्हणजे नळाला येते म्हणून काही प्रॉब्लेम नाही, पण महिलांना जे प्रॉब्लेम होतात पाण्यासाठी जे फेस करावं लागतं, तर ते होऊ नये एवढीच अपेक्षा आहे की बाबा महिलांना कुठं जाता नाही आलं पाहिजे. मावशी, किती दिवस झालं हे सगळं तुमचं नळाचा पाण्याचा प्रश्न आहे? 10-12 वर्ष झाले बघा, बंद आहे सगळं. ते ताटर फिटर सगळं नेलंय. आता आम्हाला तुम्ही सोय करून द्या पाण्याची. बरं. आम्ही वेस्ट पाण्याने आंघोळ्या करतो. नळाला पाणी असं काही लिकेज झालं का, कुठं फुटलं का, वेस्ट पाण्याने आंघोळ्या करतो. बरं, आता तुम्हाला जे येणारं पाणी आहे ते किती दिवसाला पाणी येतं तुम्हाला? आता 8 दिवसाला 8 येते. दिवसाला. बरं. 8 बरं, दिवसाला ते येणारं पाणी व्यवस्थित येतं का? बरेचदा ते पिवळं वगैरे येतं. चांगलं येते, कधी वंगळ येते, तसलंच वापरतो आम्ही. आम्ही ह्या टाकीचं पाणी पित होतो आधी तर. बरं. पण आता तीच प्यावं लागायले आणि वेस्ट पाण्याने आंघोळ्या करावं लागायला. बरं. मग काय समस्या आहे? काही नाही, आता इथले पाणी चालू करून द्यावं आम्हाला आणि जनतेला आमच्या इथल्या गल्लीतल्याला सोय करून द्यावं. सोय करून द्यावी. बरं. कसं आहे, एवढे वर्ष झालं इथले जे लोक आहेत सहन करतायत, पाणी विना सहन करतायत. बरं. तर तुम्ही सोय करून दिलेलं चांगलं. आले की असं होतंय, चिखल होतंय, तिथून येते पाणी आले की. कधी फोडले ते रस्ते? कधी पडले काय माहिती. आता मी किरायदार आहे, वर्ष तर झालं मला येऊन. वर्षभर झालं. याचा त्रास आहे तुम्हाला? त्रास भरपूर आहे, लेकरं पडते तर. चिखल आहे. बरं. पावसात तर चिखल होताच होता, पण आता पाणी आल्याने एवढं चिखल झालाय. आता हे काय करणार होते वाटतंय मागे. कुल आहे घरामध्ये, सगळं घाण येतंय. 4 वर्ष झालं आता याला. 4 वर्ष असं आहे? 4 वर्ष झालं असंच आहे. बरं. का बरं खणला होता हे रस्ता? हे पाईपलाईन आली आहे. पाईपलाईन आले म्हणून. आणि ते पुन्हा काही बुजवलं नाही, असंच सगळं बुजवले, मातीनं बुजवून घेतलंय. फक्त माती. आम्ही नगरपालिकेला गेलतो, तिथं म्हणले येतो म्हणून. इंजिनियर येऊन बघून गेले, पुन्हा काहीच नाही. ह्याचा हे किती दिवस झालं तुम्ही नगरपालिकेला जाऊन बोलून? 3-4 महिने झालं काही की. बरं. तेव्हापासून काहीच नाही. काय म्हणले ते अधिकारी तुम्हाला? करता म्हणजे आल्याला चिखल घरामध्ये आहे, लेकरायला शेपटाच्या आळ्या होत्या इथं. बरं. योजनेतून हे म्हणजे नाली हे केलेलं आहे, पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन आहे. किती वर्ष झालं? 4-4.5 वर्ष झालं. बरं. आणि काय मग आता काय त्रास होतो तुम्हाला? चिखलात फिरावं लागतं लेकरं बाळा घेऊन 5 वर्षापासून. अजून काय? बरं. मग तुम्ही हे मग एवढा तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही मग महानगरपालिकेचे 15 वेळेस दिले. मग त्यांचं काय आलं तुम्हाला उत्तर? काय म्हणतात ते? काहीच करत नाहीत. प्रशासक काय म्हणतात. प्रशासकाची जबाबदारी नाही का हे?
5 वेळा 6 वेळा आपण सगळे निवेदन दिले बरं तरी काहीच नाही म्हणत झालं काढलंय काय अडचण आहे याची वाटते का नाही आता काही त्रास? बघा निस्ता चिकोल घाण नाली काढा येत नाही ते साऱ्या सोसायटीतला रोड झालाय आणि हे रोड ठेवलाय बघा हा हे किती दिवसापासून आहे आता किती किती वर्ष झालं तिकडले रोड होऊन सर हे फोडलं किती वर्ष झालं फोडून चांगलं 4 वर्ष तर झाले वाटतं ही हा 4 वर्ष झालं ही फोडून हा किती कोणाला बी त्या चेअरमनला बी बोललं कोणाला बोललं तर करतावच म्हणाले तर हा कोणीच करणार कोणीच करणार गेले हा आता काय होतं ह्याच्यामुळं काय होतं ही घाण होते दारात चिकोल होत लेकर बाळ ढास होत नाहीत का तर आपण पाहिलं प्रभाग क्रमांक मी 7 मध्ये आहे आणि या 7 मधली जर परिस्थिती पाहिलं तर अमृत जल योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते जे आहेत ते उखडण्यात आलेले आहेत आणि त्या रस्त्याची मात्र दुरावस्था जी आहे ते आता पाहू शकता आणि त्यामुळं नागरिकांना जे आहेत मोठ्या अडचणींना जो आहे तो सामोरे जावं लागत आहे कारण बरेचदा जे आहेत रस्ते चांगले होतात मात्र अनेक योजना अशा येतात त्यामुळे जे चांगले रस्ते आहेत त्यांना उखडलं जातं आणि ते उखडल्याच्या नंतर त्याची मात्र दुरुस्ती होत नाही आणि त्यामुळं नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागतोय. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर. Thanks for watching Ekmat Digital.